नमस्कार मित्रहो, ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः स्वागत आहे। राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत GR निर्गमित दिनांक 11 जुलै 2024। राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिनांक 11 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनधारकांचे कल्याण विभागाच्या दिनांक 3 मार्च 2023 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे। सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेमध्ये नियुक्त झाले आहेत, तसेच ज्यांची पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना ही दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित करण्यात आलेली आहे, अशा राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व त्या अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आलेला आहे। सदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अधीक्षक अभियंता संवर्गात सध्या कार्यरत असणाऱ्या व सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या सेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 दिनांक 15 सप्टेंबर 2004 नुसार म्हणजेच दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात आणि अधिसूचना निर्गमित केल्यानुसार झालेली आहे। या संदर्भातील दिनांक 11 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।